इथे लिहिलेलं दिसत चालू झाली बंद करू बोललं का सिद्धं सुद्धं पणमियं जिनेन्द्रवदने चन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणं वोच्यम्। जय बोलो आचार्य नीलचंद्र भगवान की जय। बोलो परम पूज्य आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य परम पूज्य आचार्य प्रयोगशाळ सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य ममदीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। इंद्रिय मार्गण्याचं आपलं प्रकरण चाललं होतं। इंद्रिय मार्गण्यामध्ये पण आपण सगळं पाहिलं होतं, इंद्रियांची व्याख्या, इंद्रियांचे भेद, पुन्हा त्यामध्ये केंद्र इंद्रियांचे आकार संस्थान वगैरे सगळं पाहिलं होतं। त्याच्यानंतर इंद्रियाची संख्या सांगते। इंद्रिय मार्गण्याचे भेद किती करणार आपण? इंद्रिय मार्गण्याचे भेद किती? भेद म्हणजे केंद्राचे 5 होणार, इंद्रिय मार्गण्याचे 5 भेद कोणते? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय। मग त्यांची संख्या सांगते। तर संख्या सांगत असताना एकेंद्रियांच्या मध्ये बादल, सूक्ष्म, त्याचे पर्याप्त अपर्याप्त भेद करून त्या 6 राशी सांगितल्या। पहिल्यांदा बादल, सूक्ष्म सांगितलं, पुन्हा त्याचे दोघांचे 2-2 भेद करून त्यांची संख्या सांगितली किती आहे। तर त्यामध्ये बादल जीव कमी आणि सूक्ष्म जीव जास्त आहे, आणि पुन्हा बादरामध्ये पर्याप्त जीव जास्त आणि अपर्याप्त जीव कमी आहे। नाही, पर्याप्त जीव कमी आणि अपर्याप्त जीव जास्त आहे, आणि सूक्ष्म मध्ये पर्याप्त जास्त आणि अपर्याप्त कमी आहे। हे आपण बघितलं होतं। त्यानंतर त्रसजीवांची संख्या पण किती आहे हे सामान्य बघितलं होतं, की जगत प्रतराला प्रतरांगुलाच्या संख्यात्मक भागांना भागल्यानंतर जे एक भाग येतो तेवढे त्रसजीवांची संख्या आहे, म्हणजे असंख्य आहेत। त्रस म्हणजे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय। पंचेंद्रियामध्ये 4 गतीतले जीव आहेत। तर ह्या 4ची संख्या सगळ्यांची सामान्यपणे जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाच्या संख्यात्मक, परंतु त्याच्यामध्ये पुढे कमी म्हणजे द्विंद्रिय जीव सगळ्यात जास्त आहेत, त्यापेक्षा त्रिंद्रिय कमी, त्यापेक्षा चतुरेंद्रिय कमी, त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय जीव कमी आहे। या चौघांचं प्रमाण हीन प्रमाण आहे। मग ते हीन क्रम काढण्यासाठी संपूर्ण त्रसराशी, आता त्याच्यामध्ये 4 विभाग करायचे। त्रसजीवांचं प्रमाण किती? जगत प्रतर जगत प्रतर जगत प्रतर म्हणजे किती संख्या आहे? जगश्रेणी गुणिले जगश्रेणी, 7 राजू गुणिले 7 राजू, म्हणजे 49 राजू प्रतर, त्याला म्हणायचं जगत प्रतर। आता त्याला प्रतरांगुल म्हणजे सूच्यंगुलाचा वर्ग, त्याला काय म्हणायचं? प्रतरांगुल। सूच्यंगुल म्हणजे काय सांगितले की 1 8 योग प्रमाण, जे एक आकाश प्रदेश पंक्ती, ज्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील त्याला काय म्हणायचं? सूच्यंगुल। आणि त्याचा वर्ग केला की प्रतरांगुल। तर त्या प्रतरांगुलानं प्रतरांगुल भागिले त्याचा असंख्यात
एवढी त्रस्त जीवांची संख्या म्हणजे जगत प्रतराचा असंख्यात्व भाग. परंतु ती असंख्य संख्या कोणती? प्रतरांगुल भागिले असंख्यात. प्रतरांगुल पण असंख्यातच आहे, त्याला पण असंख्यातानं भागायचं. तर जो भागाकार येईल त्यानं जगत प्रतराला भागलं, ती कोणती राशी येते? त्रस्त जीव. सगळे म्हणजे इंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांची संख्या. 178 गाथेमध्ये आपण बघितलं होतं त्या दिवशी. आता हे परंतु त्याच्यामध्ये द्विइंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतची सगळी मिळून आली संख्या. आणि द्विइंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय प्रत्येक पण एवढेच म्हटले जाणार. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग. परंतु ती संख्या कशी येणार? द्विइंद्रियाची सगळ्यात जास्त येणार, त्याच्यामध्ये त्रिइंद्रिय कमी, त्याच्यापेक्षा चतुरेंद्रिय कमी, त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय कमी, असे कमी कमी येते. तर ते काढण्याचं गणित आहे. ते आता इथं 179 गाथेमध्ये सांगतात आपल्याला. 179 नंबरची गाथा काढा. आता त्याचा विभाग क्रम सांगतात त्या गाथेमध्ये. द्विइंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रियचं काढण्याचं. बहुभागे समभागो, बहुभागे समभागो, चौर्णवेदे सिमिक्क भागम्नि, चौर्णवेदे सिमिक्क भागम्नि, उत्तकमो तत्थविबहु, उत्तकमो तत्थविबहु, भागो बहुकस्य देवोतु, भागो बहुकस्य देवोतु, बहुभागे समभागो, चौर्णवेदे सिमिक्क भागम्नि, उत्तकमो तत्थविबहु, भागो बहुकस्य देवोतु. बहुभागे समभागो. आता एका त्रस्त राशीमध्ये विभाग करायचा आपल्याला, 4 मध्ये विभाग करायचा आहे. तर तो कसा करायचा? तर मी वाटण्या करते की 4 भाऊ आहेत, 4 भावांच्या मध्ये वाटणी करायची. कुणाचं जरा कर्ज असेल त्याला कमी येणार, कुणाला जास्त येणार, असं थोडं थोडं जास्त कमी देण्यासाठी तशी वाटणी करू. तशी वाटणी करण्याचा क्रम सांगते तिथं. कसा करायचा? तर पहिल्यांदा बहुभाग काढायचा. बहुभाग म्हणजे त्याला आता आवलीच्या असंख्यात हे काढण्यासाठी भागाकार सांगितलं मागच्या गाथेमध्ये. आवलींचा असंख्यात्व भाग, आवलीचा असंख्यात्व भाग म्हणजे अजून छोटी संख्या तिथे. त्या भागाकारानं भागून ह्याचे काय करायचे? पहिल्यांदा बहुभाग आणि समभाग, बहुभाग आणि एक भाग काढायचा. आणि मग त्याच्यानंतर त्या बहुभागाच्या समान 4 वाटण्या करायच्या, चौघाला समान द्यायचं. आणि मग जो एक भाग बाजूला ठेवला, म्हणजे आपण असं करतो ना, सुरेख सगळं आपण संपत्ती जोडल्या तर 10 झाले समजा. आपण काय करतो? पहिल्यांदा थोडं 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 सगळ्यांना देतो. मग पुन्हा उरलं की त्यातला आणि जरा जरा सगळ्यांना घालायचं. असं 2दा वाटणी सांगतो तिथं, की पहिल्यांदा भूभाग काढायचा, त्याचे समान चौघांना भाग द्यायचे, सगळ्यांना समान करायचे. आणि एक भाग असतोय बाजूला ठेवलेला, त्या एक भागाचे पुन्हा सगळ्यांना द्यायचे, चौघांना. मग ते कसं द्यायचं? तर पहिल्याला द्यायचं जास्त सगळ्यात, म्हणजे एक भागाचा पुन्हा बहुभाग काढायचा, तो पहिल्याला द्यायचा. पहिला म्हणजे कोण? द्विइंद्रिय. मग पुन्हा त्याचा एक भाग शिल्लक राहिला की त्याचा पुन्हा बहुभाग काढायचा, त्यातला तो दुसऱ्याला द्यायचा, त्रिइंद्रियाला, त्रिइंद्रियवाला. द्विइंद्रिय मग त्रिइंद्रिय. मग पुन्हा एक भाग बाजूला राहतो, त्यातला पुन्हा बहुभाग काढायचा, तो चतुरिंद्रियाला द्यायचा. आणि जो एक भाग शेवटचा राहिलेला असतो तो पंचेंद्रियाला. आणि अशी वाटणी केल्यानंतर बरोबर काय होणार? ही क्रम येणार, थोडं थोडं कमी येणार, असं फार कमी पडणार नाही, परंतु थोडं थोडं काय होणार? ती संख्या असंख्यात्वा भाग, असंख्यात्वा भाग कमी कमी येणार. अशी वाटणी करायचं विधान सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण आता अंकगणित म्हणून करूया, म्हणजे पण तुम्हाला अर्थसंदृष्टी एकदम सोपीच आहे. अर्थसंदृष्टी पण बघू, म्हणजे आता सोपी जायची, काय अवघड जाणार नाही. परंतु अंकसंदृष्टी पहिल्यांदा बघू, की आपण एक काय करे मानू त्रस्त राशी. एक 64 जीव आहेत. त्रस्त जीव किती आहेत? एकूण 64 ना, असं मांडलं आपण. आणि आवलीचा असंख्यात्व भाग एक 4 मांडला. तर आणि तर समज झालं आणि पुस्तक पण आडवेत असतील महाराजांना.
तर ह्या बाजूला केला. वरचं वरचं तर असं जीवांची संख्या आपण 64 मानली. तर असं राशी आणि आवलीचा असंख्यात्व भाग 4 मानला. आता त्यामध्ये 64 मध्ये आता चौघांना वाटून द्यायचे. तर कसे द्यायची वाटणी? वाटणी लक्षात आली तर मग अर्थसंतुष्टी लगेच लक्षात येईल. तर त्याला ह्या 4 भाग आहे. 64 म्हणजे आवलीचा असंख्यात्व भाग 4 मानलेला आहे म्हणून 4 भागायचं. किती आलं उत्तर? 1600 आलं. हा एक भाग म्हणायचा. आणि भोभाग काढण्यासाठी काय करायचं मी सांगितलं होतं. भोभाग कसा काढायचा? सर्व राशी वजा एक भाग. हा तसा पण काढता येते. आता 64 मधलं 1600 वजा करा तरी पण काय येणार? भोभाग येणार. किंवा ह्या 1600ला 4 मधनं 1 कमी करून गुणायचं. कारण ज्या संख्येनं भागलेलं असतं त्यामध्ये 1 कमी करून गुणलं की भोभाग येतो. 4 न भागलं म्हणजे 3 न गुणायचं. 1600ला 3 न गुणल्यानंतर किती येणार? 48. 16 त्रिक 48 म्हणजे 48 हा भूभाग झाला आणि 1600 हा एक भाग झाला. आता ह्या भूभागाचे काय करायचे? 4 ठिकाणी समान वाटण्या करून द्यायचे. मग समान वाटण्यात 4 न भागायचं याला किती येणार? 12 चौक 48 1200 येणार. मग द्विंद्रिय चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय दिसत नाही काय? खायचं इथलं दिसतंय का? तर 1200 समान चौघांना मिळणार. पहिला मोबाईल मध्ये झूम करा. आता ह्याच्यामध्ये 1664 वाटण्यामध्ये 48 वाटलेले चौघांना. आता किती राहिले? 1600 राहिले. एक भाग राहिला. आता तो 4 वाटून द्यायचे एक भाग. तर त्याचं पुन्हा काय करायचं? भूभाग काढत जायचं आणि ओळीने देत जायचं. पहिला मग 1600 मध्ये भूभाग कसा काढणार? पुन्हा 1600ला 4 भागायचं. एक भाग किती आला? 400 आला. मग भूभाग किती येणार? 400ला 3 ने गुणायचं. 4 त्रिक 1200 येणार. एक भाग हा झाला. या 1600 मधला एक भाग 400 झाला आणि भूभाग किती झाला? 1200. तो कुणाला द्यायचा? पहिल्याला द्यायचा. मोठ्याला मान जास्त, तो जास्त संख्या त्याला द्यायचं. म्हणायला 1200 चालायला. आपल्या अंकगणिताला येत आहे असं, अर्थसंतुष्टीला येत नाही, ते कमी येतं. हे दोन्हीला मिळून जे असेल ते ह्यांची संख्या होईल. आता जो एक भाग राहिलाय पुन्हा 400, हे 1600 पैकी 1200 दिले ह्याला, मग किती राहिले? 400. 400चा पुन्हा काय करायचं? पुन्हा 4 ने भागलं किती आला? एक भाग 100. म्हणजे भूभाग किती येणार? 300 येणार. मग 300 त्रिंद्रियात द्यायचा. भूभाग देत जायचा. एक भाग सोडायचा. हे दोन्ही मिळून बेरीज करू आपण. आता 100 एक भाग राहिला. 300 दिलं, 100 एक राहिले. 100ला पुन्हा 4 ने भागलं किती आला? 25. 25 एक भाग आणि 75 भूभाग. मग भूभाग पहिल्याला द्यायचा आहे आणि 25 म्हणजे इथं दोघांची मिळून बेरीज करायची.
2400 द्विंद्रिय जीव झाले. 6400 पैकी 2400 द्विंद्रिय जीव झाले. 1500 त्रिंद्रिय जीव झाले. 1275 चतुरेंद्रिय जीव झाले आणि 1225 पंचेंद्रिय जीव झाले. असं वाटणे. आता हे वाटण्याला टाइम लक्षात ठेवायचं. शास्त्रामध्ये कधी पण कुठं वाटणी करेल 8 कर्मांची आहे, परत 8 कर्मांच्या उत्तर भेदांची आहे, सगळ्याची वाटणी ह्या प्रमाणे करतात. तर हा म्हणजे द्विंद्रिय जीव जास्त झाले, त्याच्यापेक्षा कमी त्रिंद्रिय, त्याच्यापेक्षा कमी चतुरेंद्रिय, त्यापेक्षा कमी पंचेंद्रिय. परंतु सामान्य राशी किती असणार? जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात भाग असणार. आता हेच गणित आपण अर्थसंदृष्टीने बघूया. कुठले हे 100 राहिले होते ना, 100ला पुन्हा 4 ने भागायचं, त्याला 1 भाग 25 आला आणि बहुभाग किती येणार? 25 तरी का करायचं 75. त्यातून हे वजा करा तरी पण येत नाही. 100तून 25 वजा केलं तर 75 येतात, किंवा 25ला 3 ने भागू ना तरी पण बहुभाग येतो. बहुभाग काढायची पद्धती आहे. सर्व राशीतनं तो 1 भाग वजा केला की बहुभाग येतो, किंवा त्या एका भागाला 1 कमी या भागाकारानं गुणलं की बहुभाग येतो. ते 75 आणि 25 असे केले तर ते आले वाटते. आता असंच गणित आपण अर्थसंदृष्टीने करायचं. फक्त तिथं काय असणार, हे आपण आकडेमोड केली, तिथं जी मूळ संख्या आहे ती तशीच राहणार, त्याची आकडेमोड होईल. परंतु मूळ जी जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे ना, ती संख्या सगळीकडे तशीच राहणार. करूया काय म्हणते त्याला मेथड, म्हणजे याची पद्धत लक्षात ठेवा. पद्धत जी आहे ती हे सगळं कल्पित गणित आपण केलं. अर्थसंदृष्टी म्हणजे कल्पित गणित, फक्त मेथड समजण्यासाठी. वास्तविक गणितामध्ये ती संख्येला जे हे मांडलेले संकेत त्याला म्हणायचं अर्थसंदृष्टी. तर रसराशी किती मांडली? जगत प्रतरची संदृष्टी काय? 2 रेषा. त्याला प्रतरांगुलची संदृष्टी आहे 4 आणि ते असंख्याताची संदृष्टी A सारखं काढायचं. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यातावा भाग. ही काय आधारित रसराशी, म्हणजे ही असंख्यात आहे रसराशी. ज्या असंख्यात जगत श्रेणी प्रमाण म्हणा किंवा जगत प्रतराचा असंख्यातावा भाग दोन्ही जात एकच आहे. तर आता ही रसराशी सगळी मिळून आहे द्विंद्रिय ते पंचेंद्रिय. आता ह्यामध्ये द्विंद्रिय किती त्रिंद्रिय किती हे काढायचं. तर ह्याच पद्धतीने काढायचं. त्याला आवलीचा असंख्याताव्या भागाची संदृष्टी तर 9चा अंक घेतला. 9चा अंक म्हणजे आवलीचा असंख्याताव्या भागाची संदृष्टी घेतली त्याची ना. तर हे गणित कसं, आता आपण काय केलं होतं, आवलीच्या असंख्याताव्या भागानं भागून 1 भाग आणि बहुभाग काढला होता. मग जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यातावा भाग, ह्याला आपण आवलीच्या असंख्याताव्या भागानं भागलं. हे भागाकार इथून येणार ना, हे भाज्य राशी आहे, खाली भागाराशी. तर ह्याला 9ने म्हणजे आवलीच्या असंख्यातावा 9 म्हणायचं नाही, त्याला आवलीच्या असंख्यातावा भाग म्हणायचं. आवलीच्या असंख्यातावा भागाने भागलं तर हा काय आला? 1 भाग आला. आणि बहुभाग कसा येणार? 1 भाग हा झाला. बहुभाग कसा येणार? आता सांगितलं ना, भागाकारामध्ये 1 कमी करून गुणायचं. त्याच्यासाठी ती 9ची संदृष्टी मांडलेली आहे. तर जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग आणि आवलीचा असंख्यात्वा भाग आणि 1 कमी आवलीचा असंख्यात्वा भाग, हा झाला बहुभाग. त्याला काय म्हणणार? बहुभाग. आणि हा काय आहे? 1 भाग. मग बहुभागाचं काय करायचं म्हणून सांगितलं होतं? बहुभागाचं काय करायचं? पहिला समान वाटण्यामुळे मोठे भाग विसरला. 4 वाटण्या करायच्या. मग समान 4 वाटण्या करण्यासाठी काय करणार आपण? 4 ने भागायचं.
4 ने भागलं की 1 भाग येणार, 1/4 भाग येणार. मग तेवढं सगळ्यांना द्यायचं. 4 मध्ये वाटणी करायची म्हणून 4 ने ह्याला भागायचं. मग इथं लिहिते मी द्विंद्रिय, जरा द्विंद्रिय इकडूनच घेतलं. द्विंद्रिय, द्विंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. चौघांना काय करायचं, समान हे भाग दिलं की बहुभाग संपला. मग त्याला 4 ने भागलं की 1 भाग देणार चौघांना. या अवलेचा असंख्यात्वा भाग आणि हे आणि 4चा भाग द्यायचा. एवढी संख्या सगळ्यांना येणार. ही 4 म्हणजे प्रतरांगुल आणि 4 म्हणजे 4 संख्या आहे, लक्षात घ्या. ही संतुष्टी आहे 4 म्हणजे. असं म्हणायचं, जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग भागिले आवलीचा असंख्यात्वा भाग, हे कमी आवलीचा असंख्यात्वा भाग आणि हे 4. हे वास्तविक 4 आहे. प्रत्येकाला तोच येणार. हा तेच येणार, सगळ्यांना समानच येणार ना. आपण जसं 1200 ठेवले होते ना, तसं 1200 सगळ्यांना समान दिले होते. 9 आवलीचा असंख्यात्वा भाग 4 आणि 6. 4 येणार, समान भाग दिला, हा बहुभाग संपला. बहुभागाची वाटणी केली आपण. आता हा 1 भाग राहिला, त्याची वाटणी चौघात करायची. परत एकदम सोपं, अंकगणितापेक्षा एकदम सोपं. आता तसंच ठेवायचं सर. हा म्हणली का, जगात प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग आणि भागिले आवलीचा असंख्यात्वा भाग आणि 1 गुणिले 1 कमी आवलीचा असंख्यात्वा भागानं गुणला आपण. ही जी राशी आहे ना, क्रस राशी तीच इथे ठेवली आणि त्याला आपण आवलीच्या असंख्यात्वा भागानं भागलंय. आता हा 1 भागाचे काय करायचे, बहुभाग काढायचा आणि तो पहिल्याला द्यायचा. पुन्हा 1 भाग राहील, त्याचा दुसरा बहुभाग ह्याला द्यायचा. पुन्हा 1 भागाचा बहुभाग तिसऱ्याला द्यायचा आणि शेवटी 1 भाग राहील तो चौथ्याला द्यायचा. मग तो बहुभाग काढण्यासाठी तेच करायचं आपण. त्या 1 भागाला पुन्हा आवलीच्या असंख्यात्वा भागानं भागलं तर हा 1 भागातला 1 भाग झाला आणि बहुभाग किती येणार, तिथे सर डायरेक्ट जगत प्रतर भागिले आवली प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग 9. आता हा याच्यातला 1 कमी यानं गुणला आपण की बहुभागाला. हा 1 भाग झाला आणि ह्याचा बहुभाग हा येणार. पहिल्यांदा हा 1 भाग होता, मग त्या 1 भागाचे 2 भाग करायचे, बहुभाग आणि 1 भाग. मग त्याला आपल्याला आवलीच्या असंख्यात्वा भागाला आपण भागलं की हा 1 भाग आला आणि राहिलेला बहुभाग हा आला. तसं आपण 1600 केले होते, त्याला 4 ने भागलं 400 आले आणि राहिलेले 1200 ते दिले आपण. तसं हे बहुभाग दिला आणि 1 भाग बाजूला ठेवला. बहुभागात मध्ये वर इथं गुणकार येणार, 1 भागामध्ये काय येणार नाही, एकच असणार ते. आता हे 1 भागाचा पुन्हा बहुभाग करायचा आहे. मग पुन्हा काय होणार, त्याला पुन्हा आवलीच्या असंख्यात्वा भागांना आपण भाग देणार. हा 1 भाग झाला. आता त्याचा पुन्हा 400 उरले होते ना, 400ला पुन्हा 4 ने भाग दिला की 100 आले. मग बहुभाग काय झाला, 100ला 3 ने गुणला आपण की 300 आले. तसं आता ह्याला आपण 1 कमी आवलीच्या असंख्यात्वा भागानं गुणलं की त्याचा बहुभाग येणार. म्हणून पुन्हा एकदा फक्त 1 भाग वाढत जाणार. जगत प्रतर भागिले आवलीचा असंख्यात्वा भाग जगत 3 वेळा येणार आणि इथं 8 येणार. हा बहुभाग येणार. हा 1 भाग आणि हा बहुभाग. हे दोनकडे बघितलं तर काय फरक आहे, इथं गुणकार नाही आणि इथं 8चं गुणकार. आता हा 1 भाग राहिलाय शेवटी, 100 उरले ते ना, तसा 1 भाग उरलाय. आता याचा पुन्हा 1 भाग बहुभाग काढायचा. पुन्हा याला आवलीच्या असंख्यात्वा भागानं भागायचं. हा 1 भाग आला आणि बहुभाग काय होणार, 1 कमी आवलीच्या असंख्यात्वा भागानं गुणायचं म्हणजे 8 ने गुणायचं, बहुभाग होणार. तो बहुभाग आपण ह्याला देणार, चतुरिंद्रियाला. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग
आवलीचा असंख्यात्व भाग 9 वेळा 4 वेळा आणि 1 कमी आवलीचा असंख्यात्व भाग गुणकार ते तिन्ही संख्या बघितलं तर फक्त एक भागाकार वाढत चाललं वाढत चाललं एक एक लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते एक कुठं लिहिणार बरोबर ते काय आपण तिथं एक लिहिलं तरी चालते आता राहिलेला हा एक भाग इथं द्यायचा शेवटी आवली जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग आणि हा एक भाग आहे तर ही वाटणी होय तर पण हे तर 8चा गुणकार आणि ते 1चा गुणकार आहे फरक झाला ना तर हा ते काय ह्याला म्हणायचे समान भाग आणि हा एक भागाचे बहुभाग मिळाले आता या दोन्हीची बेरीज केल्यानंतर त्याची संख्या येणार द्विंद्रिय जीवांची संख्या येणार ह्या समभागाची आणि हा मिळालेला जो एक भागाचा बहुभाग आहे त्या दोघांची आपण बेरीज केली की काय होणार हे जीव येणार पुन्हा या दोघांची बेरीज केली की त्रिंद्रिय जीव येणार पुन्हा या दोघांची बेरीज केली की चतुरेंद्रिय जीव आणि ते पंचेंद्रिय जीव मग इथं काय केलं त्या दोघांची बेरीज करण्यासाठी सगळ्यात भागाकार जास्त आहे ना तसे सगळे समान करून घेतले सगळ्यांचीच केले तिथं जे 9 9 9 4 वेळा येते तिथं 9 9 9 4 वेळा अवलीचा असंख्यात्व भाग 4 वेळा आला मग सगळीकडेच अवलीचा असंख्यात्व भाग 4 वेळा करून घ्यायचे समान हे काढण्यासाठी केले तसे आणि इथं वर काय आहे तर जेवढे आपण खाली इथं कमी आहे तेवढे आपण गुणकार करणार भाग कमी आहेत ना तेवढे गुणकार करणार आणि हे 4 इथं आहेत ते इथं नाही आहे त्याचा इथं भागकार आणि गुणकार करणार समच्छेद करून घ्यायचा म्हणजे थोडक्यात सगळे समच्छेद कसे येणार तर तिथं 9 9 9 4 वेळा आहेत आणि ते 4 आहे मग सगळीकडं 9 आवलीचा संख्यात्व भाग 4 वेळा आणि 1 4 असं करून घ्यायचं मग त्याच्यासाठी जेवढे कमी तेवढे खाली आणि वर दोन्हीकडे करणार आपण कारण ती संख्या बदलायला नको ज्या संख्यानं आपण गुणणार भागणार त्या संख्येने गुणायचं दोन्ही करायचे मग आता इथं काय 1 वेळाच 9 आणि 4 1 वेळा तर 4 काही तर द्यायची गरज नाही आहेत 4 9 9 3 वेळेला आपण इथं देणार समच्छेद सगळीकडे करायचं आहे भाग सगळीकडे समान करून घ्यायचं म्हणून इथं 1 वेळा आवलीचा संख्यात्व भाग आहे तर 3 वेळेला आपण इथं आवलीचा संख्यात्व भाग ठेवणार म्हणजे खाली भागाकारामध्ये पण गुणकार करणार आणि वर गुणकारामध्ये पण ते 9 9 3 वेळा ठेवणार तिथं आहेच ना ऑलरेडी एकदा आहे ना तिथे एक वेळा आहेच आवलीचा संख्यात्व भाग मग 4 वेळा करायचं ना तिथं सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे ती आवलीचा संख्यात्व भाग 4 वेळा आहे तर तिथं प्रत्येक ठिकाणी आता ह्या सगळ्यामध्ये आपण असं करून घेणार तिथं जागा आपल्याला कमी आहे तिकडे करतो कुठं पण दिलं तर चालतंय हे 4 वेळा आणि वर पण 3 वेळा येणार 8 एकदा आहे 9 9 9 असं सगळीकडे करून घ्यायचं प्रत्येककडे छेद समान करून घ्यायचे 9 9 9 8 तिथं पण तसंच येणार चौथ्या पंचेंद्रियामध्ये पण तसंच येणार आणि अशी संख्या तिथं आहे त्या लक्षात घ्या सगळीकडे समानच आहे आता खाली इथं 2 वेळा 9 आहे मग आता काय करणार फक्त 2 वेळेला भाग देणार 9चा आणि गुणकार पण 2 वेळा देणार पण जागा करण्यासाठी परत घेतली जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग हे आवलीचे असंख्यात्व भाग किती वेळा येणार आता इथं 2 वेळा होते आपण आता 2 वेळा ठेवणार पुन्हा आणि हे वर 4 पण ठेवणार हे 8 होतं इथं गुणकार आता इथं वाढवणार किती 2 आवलीच्या संख्यात्व भाग आणि 1 4
हे जेवढं आपण इथं खाली भागणार तेवढेच गुणकार ठेवायचे, म्हणजे समान ती संख्या बदलत नाही, तशीच राहते. आता इथं 3 वेळेला आहे, फक्त एक वेळेलाच 9चा गुणकार येणार आणि इथं वर एकदा येणार 9चा गुणकार, आणि 4चा गुणकार येणार आणि इथं वर पण 4चा येणार. इथं आता 9 4 वेळा आहेच, 9चा काय करायचं नाही, फक्त 4चा करायचा. गुणिले 4 खाली 4, आणि तिथे शेवटी पण तसंच होणार, वर 4 आणि खाली 4चा गुणकार येणार. हे सगळ्याचे छेद समान झाले. ती संख्या मागं गती मार्गणीमध्ये आपण काढली होती ना, ती 75 83 वगैरे संख्या, त्यावेळेला ही संख्या दिली होती, त्याला आपण बघितलं नव्हतं. आता ते आता काय करायचे, खालचे आणि वरचे गुणकार जे आहेत आणि ते मागं पुढे झाले ना, जगत प्रतर भागिले आवडीचा संख्यात्मक भाग, चार इथं 9 3 वेळा येणार, 8 व्हायचं. आता ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला, तर पहिल्यांदा हे जे भागाकार आहेत ना, ह्याचं हे करून घेऊया गुणाकार. तर इथं केलेलं 9 गुणिले 9 किती होणार, 81. 9 9 81. 81 गुणिले 9, 81 गुणिले ह्याचं हे करून घ्यायचं आहे. 9 गुणिले 9 81. 81 गुणिले 9 729. 9 1 9 आणि 8 9 72. पुन्हा 729 ला पुन्हा 9 ने गुणायचं. 9 9 81 हात झाले 8. 9 2 18. 18 आणि 8 26. हात झाला 2. 9 7 63 आणि 2 65. 65 61. त्यांची आपण बेरीज करणार आता हे दोन्ही. तर इथं सगळीकडे काय होणार, हे 9 9 4 वेळा तिथं 65 61 येणार. येणार 65 61 येणार सगळीकडेच. आणि आता हे वरची बेरीज करून ती दोघांची आणि ह्याची जोडायची बेरीज. प्रतरांगुल खाली दिसणार नाही ना तुम्हाला, जगत खालचं दिसत नाही. जगत प्रतर प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग, आणि इथं 65 61 आणि 4. आता ह्या सगळ्या वरच्यांची आपल्याला हे करायचं, खालची करायची गरज नाही. सगळीकडे 65 61 येणार आणि 4 येणार. सगळीकडे 9 9 4 वेळा आहे, त्यामुळं 65 61 येणार. आता हे वरचे जे आहेत ते गुणाकार करायचा आणि ह्या दोघांची बेरीज करून इथं वर संख्या येणार. हे किती आहे, 9 9 81 81 9 729 आले. 729 गुणिले 8, 8 9 72 4 7. 8 2 16 आणि 7 16 आणि 7 23. चला 2. 8 56 2 58. किती झाले, 58 32. हे जे 8 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 ची बेरीज किती झाली, 5832 झाली. आता खालचे हे 4ची बेरीज करायची. 9 9 81 81 गुणिले 4. 4 1 4 4 8 32. 324 झाले. त्याला पुन्हा 8 ने गुणायचं. 8 4 32. 8 4 3. 8 2 16 आणि 3
19 हातचाले 1 आणि 8 त्रिक 24 आणि 25 2592 आले. बरोबर आहे? मला चुकलं काय? 2592 आणि तर किती झाले 5832. ह्या दोघांची बेरीज करायची आहे. 2 आणि 2 4. ते 9 आणि 3 12. हातचाल 1. 5 आणि 1 6 आणि 8 8 आणि 7 14. हातचाल 1. 2 आणि 3 आणि 5 8. 84 चे 24 आहे. म्हणजे जगत प्रतर हे 4 अगोदर होते. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग. त्याला 4 नी आणि 6561 ने भागलं आणि 8424 ने गुणलं. एवढी द्विंद्रिय जीवांची संख्या आली. आता असंच ह्यांची करायची. आता इथं वर सगळीकडे 5832च येणार. 8 आहे 9 9 9 सगळीकडे 8 9 9 3 वेळेला आहे इथं. त्यामुळे सगळ्यांची हे 5832 येणार वरची बेरीज. वरचा गुणकार हा. खालचे फक्त आता बदलत जाणार. तिथं काय आहे 8 9 72 आणि 72 गुणिले 4 किंवा 9 चौक 36 आणि 36 गुणिले 8 करायचं. दोन्हीचा एकच अर्थ. किती होणार 36 9 चौक 36 गुणिले 8 8 संख 48 4 8 त्रिक 24 आणि 4 28 288 आले. 288 आणि ह्याचं किती येणार 5832. या दोघांची बेरीज करायची आणि ह्याच्यामध्ये जोडायची. हां 288 जोडायचे. ह्याचे किती येणार 288. प्रतरांगुल जगत प्रतर प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग 4 6561 आणि इथं वर किती येणार त्या दोघांची बेरीज 288 ने जोडायचे. 2 आणि 8 10. हातचाला 1. 8 आणि 1 9 आणि 3 12. हातचाला 1. 2 आणि 3 आणि 8 11. हातचाला 1. 5 आणि 1 6. 6120 आहे. जे त्रिंद्रिय जीवांची संख्या त्याच्यापेक्षा कमी आली. तिथं गुणकार किती आला 8424 आला आणि ते किती आले 6120. ही संख्या तशीच आहे. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग आणि याला 4 ने भागिले. आता चतुरेंद्रिय जीवांची संख्या किती येणार हे काढलं की सगळं समजते सोपं एकदम. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग त्याला 4 ने भागलं. परत हे सगळीकडे तेच येणार 6561 आणि वर किती येणार तर 5832. इथे किती येणार 5832 आणि ते किती येणार 8 चौक 36 येणार. 8 चौक 8 चौक 36 8 चौक 32. 32 आणि 32 64 येणार. 5864 आले. चतुरेंद्रिय जीवांच्या वर गुणकार त्याच्यापेक्षा कमी आला. 6120 पेक्षा तो कमी आला. आता त्यापेक्षा पंचेंद्रिय जीव ते पण जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असं त्याच्यात दिसतंय काय हां 6561. आता इथं 5832 आणि फक्त 4च आहे. ते 5836 5836 हे पंचेंद्रिय जीवांचं प्रमाण आहे. 32 पाहिजे. हे 32 आहे आणि खालचं 4 ते 5832 वरचे येणार ना आणि खालचे 4 दिसायचे तर 5836. म्हणजे जगत प्रतरांगुल भागिले असंख्यात्व भागाने भागल्यावर जे प्रसराशी आहे
त्या रस राशीमध्ये त्याला 4 ने भागायचं आणि 6566 ने भागलं आणि 8424 ने गुणलं तर कोण आले? द्विंद्रियची वाणी. म्हणजे सगळीकडे गुणकारी तर 8424 आला इथं, 6120 आला इथं, 5864 5836 आहे. बाकी सगळी संख्या तीच आहे. लिहायचं आहे. इथं 4 ते गुणल्या आणि भागणार आहे. तर अशा प्रकारे एक रस राशीमध्ये 4 भागांची वाटणी केली. बहुभागे समभाग वाटणीला म्हणतात. पहिला बहुभागाचे समान भाग करायचे, नंतर एक भागाचा बहुभाग पहिल्याला द्यायचा, पुन्हा एक भागाला राहिलेल्याचा बहुभाग दुसऱ्याला द्यायचा, पुन्हा एक भागाचा तिसऱ्याला द्यायचा आणि पुन्हा राहिलेला एक भाग शेवट्याला द्यायचा. तर असं हे वाटणी केलं असताना हे रसजीवांची द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रिय कमी, त्रिंद्रियापेक्षा चतुरिंद्रिय कमी, चतुरिंद्रियापेक्षा पंचेंद्रिय. सामान्य त्याची संख्या किती म्हणणार? जगत प्रतर भागिले प्रतरांकुलाचा असंख्यात्व. परंतु ते हीन क्रमाने आलं ते वाटणी त्याची प्रत्येकाची. आता हे सामान्य ह्याच्यामध्ये पर्याप्त अपर्याप्त दोन्ही आहेत. आता पर्याप्त वेगळे काढायचे आणि अपर्याप्त वेगळे काढायचे ह्याच्यामध्ये. हीच प्रोसिजर आहे आता फक्त. हे जर लक्षात ठेवलं तर गणित आता पुढचं गणित अवघड नाही. ह्याच पद्धतीने काढायचं. आता बाकीचे सगळं आपल्याला एकदा आपल्याला हे गणित आले म्हणजे किती संख्या ते आलेलं आहे तशीच संख्या आता पुढे पण येते, त्यामुळं सोपं आहे. 400 180 नंबरची गाथा आहे. तिबी पंच पुण्य पमान पदरंगुल संख भागहित पदरम हीनकमं पुण्योणा विनिचपजीवा अपजत्ता पुण्यपमानं पदरंगुलसंख भागहित पदरं हीनकमं पुण्योणा विनिचपजीवा अपजत्ता. आता पर्याप्त जीवामध्ये पर्याप्त जीवांची संख्या. आता हे असं सगळं येणार आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पुस्तक आहे. एक मिनिट. ही राशी जी आहे किती सांगितलं? प्रतरांगुलाची पुस्तक असते. प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भागानं भागलं होतं ना. इथं फक्त आता प्रतरांगुलाचा संख्यात्व्या भागानं भागायचं. संख्याताची संदृष्टी 5 मांडली होतं. 4 म्हणजे प्रतरांगुल आहे आणि 5 म्हणजे 5 संख्या धरलेली आहे. तर सामान्य राशी जी आहे ती जगत प्रतराला प्रतरांगुलाच्या असंख्यात्व्या भागानं भागलं म्हणजे ती छोटी संख्या आहे. भागाकार छोटा आहे आणि हा मोठा आहे. तसं काय पहिलाच होतं ना, प्रतरांगुल भागिले असंख्यात हा भागाकार होता. आता इथे किती आहे? प्रतरांगुल भागिले संख्यात हा भागाकार. ह्यातली संख्या छोटी कोणती आणि मोठी कोणती? ही छोटी आहे संख्या आणि ही मोठी आहे, कारण हा जो भागाकार आहे ना हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. मग मोठ्या संख्येनं भागलं भाज्य राशीला. जसं आता 36 आहे, 36 ला आपण 9 ने भागलं 4 येणार आणि 36 ला 6 ने भागलं काय येणार? 6. फरक झाला की हा मोठा हा छोटा आहे भागाकार आणि हा मोठा आहे. 5 संख्या म्हणजे ह्याला जी भागलेली ती संख्या छोटी आहे आणि ह्याला भागलेली संख्या मोठी आहे. म्हणजे मोठ्या संख्येनं भागलं तर छोटं उत्तर आलं आणि जर मोठ्या संख्येनं भागलं तर उत्तर जास्त आलं. म्हणून हा जो आहे ही संख्या लहान आहे आणि संख्या मोठी आणि ह्या
आपण ह्याला भागलं तर ती काय आली, ती सामान्य राशी आली होती. आणि ह्या संख्येनं भागलं तर काय येणार, फक्त पर्याप्त राशी येणार. मोठ्या संख्येनं भागलं ती संख्या छोटी येणार ना, पर्याप्त जीवांची संख्या कमी येणार. आणि त्या भागाकारानं भागलं तर ती सामान्य संख्या, पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिळून ती संख्या काय होणार, जास्त येणार. तर प्रतरांगुल भागिले संख्या, ह्या संख्येनं जगत प्रतराला भागल्यानंतर पर्याप्त राशी येते. तर असं पर्याप्त राशी जे फक्त पर्याप्त जीवांची संख्या, अपर्याप्त काढले जात नाही. मग त्या पर्याप्त राशीमध्ये पण पुन्हा 4 विभाग होणार, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. परंतु त्याचा क्रम असा नाही, वेगळा आहे. त्याचा क्रम काय आहे, इथं येणार त्रिंद्रिय. त्रिंद्रिय सगळ्यात जास्त आहे. आणि आता आपण सुद्धा बघतो मुंग्या, किडे हे किती सगळ्यात जास्त आहे. आणि द्विंद्रिय जीवांची संख्या कमी आहे. त्रिंद्रियापेक्षा पर्याप्त द्विंद्रिय जीव कमी, आणि त्याच्यापेक्षा द्विंद्रियापेक्षा पंचेंद्रिय कमी, आणि पंचेंद्रियापेक्षा चतुरेंद्रिय. पंचेंद्रिय जीवाले ना सगळ्यात जास्त त्रिंद्रिय, त्याच्यापेक्षा कमी द्विंद्रिय, त्याच्यापेक्षा कमी पंचेंद्रिय, त्याच्यापेक्षा पण पंचेंद्रियापेक्षा पण कमी चतुरेंद्रिय. पर्याप्त जीवांमध्ये असा क्रम आहे. 3, 2, 5, 4 असं लक्षात ठेवायचं. 2, 3 होतं की ते 3, 2 करायचं. 4, 5 होतं त्याला 5, 4 करायचं. त्रिंद्रिय, द्विंद्रिय, पंचेंद्रिय आणि चतुरेंद्रिय अशा क्रमाने ती कमी कमी संख्या आहे त्या पर्याप्त जीवांची. मग इथं आपण जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग होता ना, त्या सगळ्या ठिकाणी काय होणार, संख्यात्वा भाग येणार. म्हणजे तर 5, 5 येणार सगळीकडे फक्त. म्हणून तुम्हाला परत करायला नको म्हणून मी कसं परत मला सगळं करायचं असलं प्रॅक्टिस म्हणून करा सगळं. म्हणजे सगळं आपण काढलं की असंच येणार, फक्त ती संख्या बदलणार. 5 येणार संख्या. जगत प्रतर भागिले प्रतरांगुल. कारण आपण तर ह्या संख्याला पहिल्यांदा काय करणार, आवडीच्या संख्यात्वावर भागानं भागणार, 1 भाग येणार. मग त्याचे बहुभाग जो आहे त्याला 8 न गुणणार वर, तर तो बहुभाग येणार. आणि ते 4 समान वाटून देणार, पहिल्यासारखंच समान वाटणी करून दिला. मग ज्याला 1 भाग राहिला की त्याचा पुन्हा बहुभाग घ्यायला देणार, पुन्हा 1 भाग राहिला त्याचा बहुभाग घ्यायला देणार. मग ते सगळं पूर्णच्या पूर्ण गणित तसंच येणार आहे. फक्त ही भागाकाराची संख्या सगळीकडे वेगळी येणार. आणि पहिला जी द्विंद्रियाची होती ती त्रिंद्रियाची संख्या येणार, आणि त्रिंद्रियाची होती ती द्विंद्रियाची येणार, द्विंद्रियाची होती ती त्रिंद्रियाला जाणार. म्हणजे आता पहिल्यांदा हे जे 8424 गुणकार सामान्य जीवराशीमध्ये द्विंद्रियाचा होता, तो आता पर्याप्तामध्ये त्रिंद्रियाचा येणार. आणि तर 6120 गुणकार त्रिंद्रियाचा होता, तो कुणाला येणार, पर्याप्त द्विंद्रियाला येणार, द्विंद्रिय जीवाला येणार. पुन्हा तिथं 5864 चतुरिंद्रियाला आला होता, तो आता पंचेंद्रियाला येणार. आणि 5836 गुणकार पंचेंद्रियाचा होता, तो चतुर्द्रियाला येणार. एवढी संख्या तिथं बदल होणार. म्हणजे बाकी सगळ्या संख्या सगळी तशीच राहणार. जर पूर्ण तुम्ही गणित करून काढला की सगळी संख्या तीच येणार आहे. याच्यामध्ये नोट्समध्ये असेल तुम्ही ते बघून परत सोडून बघायला. मग हे काय आले, जीव पर्याप्त, त्रिंद्रिय सगळ्यात जास्त आले, त्याच्यापेक्षा द्विंद्रिय कमी, त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय कमी, त्याच्यापेक्षा चतुर्द्रिय कमी. आता ह्याच्यामध्ये पुन्हा मग काय करायचं, ही पर्याप्त राशी काढली, पहिला सामान्य राशी काढली, मग पर्याप्त राशी काढली. आता अपर्याप्त काढायची, तर काय करणार त्याला, सामान्य राशीतून पर्याप्त वजा करायचे, अपर्याप्त राशी होणार. सामान्य पुन्नुना बीती जप जीवा अपचता, हीच पर्याप्त राशी जी आहे ती पर्याप्त राशी कमी केली तर सामान्य राशीमधून, तर ती अपर्याप्त जीवांची संख्या येते. म्हणजे आता कसं होणार बघा,
ही वरची पुसते मी. हा वरचे पुसलं तर चालेल ना. म्हणजे त्यात आपण काढूया पर्याप्त राशी. ती द्विंद्रिय तीन अशा क्रमाने घ्यायची. आता इथं सामान्य राशी घेते अगोदर. जगत प्रतर भागले प्रतरांगुलाचा असंख्यात्व. आपण द्विंद्रिय जीवांची संख्या घेते. द्विंद्रियची वरती द्विंद्रिय जीवांच्या मध्ये सामान्य राशी आपण काढली होती. ती किती? जगत प्रतर भागले प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग 4 6561 आणि 8424 हे द्विंद्रिय सामान्य राशी काढली होती. आता ही द्विंद्रिय पर्याप्त राशी ही येणार आहे. पर्याप्त जी दुसरी आली ना तर तिथे खाली लिहिते. पर्याप्त राशी जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा संख्यात्व भाग 6561 आणि 6120. बरोबर आहे. हे काय आले? पर्याप्त. हे द्विंद्रिय सामान्य राशी, हे द्विंद्रिय पर्याप्त राशी. आता द्विंद्रिय सामान्य राशी किती होती? जगत प्रतर प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग नंतर 6120 भागिले 4 आणि 6561. बरोबर आहे. आणि जी पर्याप्त राशी किती आली? जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा संख्यात्व भाग 4 6561 सगळीकडे आली. आणि इथं जे आले ते 8424. बरोबर आहे. 24 बरोबर जागरूक आहे. 24. आता चतुरेंद्रची जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्व थोड़ा सा ही बाकी हाँ कर लो थोड़े में वो वापस. नमस्कार. चतुरेंद्र जीवांची राशी 5864 भागिले 4 भागिले 6561. आणि चतुरेंद्रिय पर्याप्त राशी सांगा तुम्ही किती आहे? किती येणार इथं गुणकार? 5836. बरोबर आहे. ते गुणकार बरोबर त्याचे हे करायचं आपण. आता पंचेंद्रिय जीव जगत प्रतर प्रतरांगुलाचा असंख्यात्व भाग 4 6561 आणि वर गुणकार किती? 5836. आणि त्याची पर्याप्त राशी जगत प्रतर प्रतरांगुलाचा संख्यात्व भाग 4 6561 5864. बरोबर. तर आता इथे सामान्य राशी आणि पर्याप्त राशी दोन्ही काढली. ह्या सामान्य राशीतून ही पर्याप्त राशी वजा करायची. म्हणजे कोणती संख्या येणार? अपर्याप्त जीवांची संख्या येणार. त्या अपर्याप्त जीवांची संख्या तर वजा करण्यासाठी सुद्धा काय करणार? तर दोन्ही जे
छेद समान करायला पाहिजे. म्हणजे इथं फक्त काय हे आता हे काय करायचं, हे असंख्यात आणि हे जे संख्यात आहे ना, हे भागाकाराचा भागाकार